नमस्कार मित्रांनो, वेलकम टू राम मिनी ब्लॉग. तर आज आमच्या घरी गौरी पूजा आणि वौशांचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर मी आणि मम्मी आमची आंघोळ वगैरे न्हावून हे आमच्या छोट्याशा मिनी गार्डनमध्ये आम्ही गेलो आणि हे छोटं आम्ही जे काही लावलेलं आहे साहित्य त्याच्यामधूनच आम्ही हे कलेक्ट केलेलं आहे. तर पहिल्यांदा मी हळदीची पानं घेतली, त्याच्यानंतर वाळकाची फुलं आणि नंतर गौराईची ही फांद्या. तर आमच्या गौराईला किती फुलं आलेत बघितलाच तुम्ही. त्याच्यानंतर ही आम्ही वाळकाची फुलं कशासाठी घेतोय हे थोडं सस्पेन्सिव्ह आहे, तर तुम्ही गेस करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेलच. तर ही जी येलो कलरची आहे ती वाळकाची फुलं तुम्ही बघू शकता. ह्याचा मम्मी आमची हार करत बसलेली आहे. तर हा हार आम्ही कोणत्या म्हणजे हार हा कशासाठी आम्ही घालणार आहे की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर सकाळी ही ताजी फुलं आणि शेवंतीची पण फुलं होती म्हटलो आणि बाप्पासाठी आम्ही आणल्या. म्हणजे मी हार करत होतो कारण की आज कार्यक्रम थोडा होता ना, म्हणजे वौशाचा कार्यक्रम आणि गौरीपूजन पण होतं. त्याच्यामुळे मी गणपती बाप्पासाठी मी घरीच हार बनवलो आणि गौरी आईसाठी पण मी हार बनवलो. तर तुम्ही कशाप्रकारे हार बनवता तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा हार कसा होतो ते तुम्ही बघालच. तर ही आमची दिद्या गौरी आईला सजवत होती. म्हणजे गौरी आईला आम्ही कसं चुन्यानं त्याच्यावरती असं डिझाईन करतात, मग तेच आमची दिद्दी हे करत होती. मी ह्याचं छोटंसं शॉर्ट घेतलेलं आहे. तर हाच तो हार आहे, वाळकाच्या फुलांचा हार. तर आमच्या नॅचरली मिनी गार्डनमधून आम्ही हे फुलं कलेक्ट करून हे मम्मीनं हार बनवले आहे. तर कसं दिसत आहे तुम्ही नक्की सांगा. तर एकदा का हार वगैरे कळशीला बांधून झाला की मी आणि दिदी गेलो विहिरीवरती. मग विहिरीतून थोडंसं पाणी घेऊन कळशीमध्ये त्याच्यामध्ये दगड वगैरे टाकली आणि मग ही गौराईला आम्ही पूर्णत्वाला सजवत होतो. तर गौराईमध्ये असं पाणी ओतली, त्याच्यानंतर पूर्ण असं ह्या झाडांच्या डहाळ्या, गौराईच्या डहाळ्या, पेरूच्या डहाळ्या असं घातले, पानविडा वगैरे. नंतर त्याच्यावरती नारळ वगैरे ठेवून गौराईला पण हा मी केलेला छोटासा हार दिद्दी आमची घालतच होती. तर तुम्हाला हा छोटासा हार आवडला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही कशाप्रकारे तुमची गौराई सजवता ते पण तुम्ही सांगा. तर एकदा का हळदी कुंकू वगैरे झालं लावून त्याच्यानंतर विहिरीला पानविडा वगैरे ठेवून एकदा का पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मी गेलो ते नारळ फोडायला. तुम्ही बघू शकता मी आता नारळावरती पाणी वाहून तो नारळ फोडून दिद्दीला त्याच्यामध्ये थोडंसं प्रसादाचं पाणी होतं ते दिलो. त्याच्यानंतर नारळाची एक तुकडा काढून त्या पानविड्यावरती ठेवलो. मग आम्ही गौराईला आत घेत होतो. तर तुम्ही कशाप्रकारे गौराईला आत घेता ते सांगा. तर आमची ही गौराई छोटूशी अशी छान तुम्ही बघू शकता. आम्ही गौराईला कशाप्रकारे आत घेतो ते आरती वगैरे ओवाळून. सगळे लोक तसेच करतात, पण मला एक व्हिडिओ बनवायचं होतं त्याच्यामुळे मी हे कमेंटमध्ये हे शॉर्ट्स ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर आमची गौराई आज तयार झालेली आहे. मग चालू झाली सकाळची पूजा. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर प्रचेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव रत्नाकरित परातुर गौरी कुमरा चंदनाची
ज्योती कुंकुमकेशरा वन्दे जयमुकुट शोभशोभरा नुपुरे चरणिङ्गाकर्या जय देव लम्बोदर पीताम्बर पिङ्गलमुखे वक्रतुण्डश्रीनयना आचरामासा वर्तानि चलना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवरवन्दना जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव आलिंग कांगन चरण डोळ्यांपाहून कोतुरे प्रेमे अलिंगन अनन्य पूजन भावे ओवाळून नमा तमेव माता पिता तमेव विद्यावन्तं तमेव सर्वं मम देवदेव कामेन वाचा मम चेन्द्रया पूजात्मकायं चतुष्टभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि श्रीतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावलं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बप्पा मंगल मूर्ति गणपती राया करीन तुझी सेवा. तर आज सकाळच्या नैवेद्याला होती ती गौराईची भाकरी भाजी. नमस्कार मित्रांनो, तर आज आमच्या घरी गौरी पूजा पण आणि वौशे पण आहेत. मग वौशासाठी आज मम्मी प्रसाद तयार करत आहे. तो प्रसाद आहे शिरा, वांग बटाट्याची भाजी, सांडगे आणि भात असा असणार आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मम्मी आमची शिरा बनवत आहे. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही हे काय करत आहोत, तर आमच्या इथं ह्या कंबळवरतीच आम्ही वौशे पुजवतो. तर काही लोक किंवा महाराष्ट्रामध्ये वगैरे असं तट्टावरती किंवा चटईवरतीच वौशे पुजवतात, पण आमच्या इथं ही रीतभात आम्ही फॉलो करतो. त्या कंबळवरतीच आमची मम्मी असं वौशे पुजवत आहे. तर ह्या वौशांना पहिल्यांदा हळदी कुंकू वगैरे असं लावून घेतलं जातं. त्याच्यानंतर असं अक्षता म्हणजे तांदळाचे थोडे थोडे दाणे घातले जातात. त्याच्यानंतर वाळकं, नंतर केळ्याचे एक एक तुकडे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आमची मम्मी कशा प्रकारे वौशे पुजवत आहे. नंतर थोड्या म्हणजे असं काळी सुपारी असते ती घालतात. मग नंतर चिरमुरे घालून याच्यावरती रेडी झालेले आहेत आमचे वौशे. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे करून आम्ही ह्या घरातल्या देवाची पूजा करून सुरुवात करत आहोत. तर तुम्ही बघू शकता आमचे पप्पा देवाला पूजा करत आहेत.
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति निर्विघ्ने कृपालयाति सर्वांनि सुंदर बुद्धे दूराति अंतिरते मान मुक्ता पराची जय देव जय देव जय देव जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव रत्न परात गौरी कुमना संतनाची योगी कुमकुम
अनन्य पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या तमेव सर्वं ममेव आदेन वाचा मंत्रिरे आत्मजात्मकायं प्रभुसर्वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अतिगं केशवं नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया हे गणपती बाप्पा मोरया हे मंगल मूर्ती मोरया बाबू काय किती गणपती इकडे बसू काय तर ह्या छोट्याशा शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता मी बनवलेला हार आमच्या बाप्पाला घातलेलाच आहे. मग एकदा का गणपती बाप्पाची आणि वंशांची पण पूजा झाली. मग आमची मम्मी गणपती बाप्पाला आणि गौरी आईला वंसा ठेवतानाचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर एकदा का गणपती बाप्पांना आणि गौराईला वंसा ठेवली. त्याच्यानंतर आमच्या पप्पांना मम्मी वंसा देतानाचा हा व्हिडिओ आहे. तर आमची मम्मी पप्पांना वंसा दिली आणि त्यांचे नमस्कार चरणांशी घेतले. मग वडीलधारी म्हणजे आमची आजीबाई